मी सध्या प्रवासामध्ये आहे आणि सकाळी सकाळी एका ठिकाणी थांबलो आणि सहज लिंबाच्या काडीने दातं घासली. दातं घासल्यानंतर इथे मी एका झऱ्याच्या किनारे तोंड धुतलं आणि असं वाटलं की आपण पाणी प्यावं. पण पाणी पिणार तितक्यात मला आठवलं की अरे गड्या, आपण 2025 मध्ये आहोत. आपण थोडंच नव्वदच्या दशकामध्ये आहोत. कारण 90च्या दशकामध्ये असं शेतामधून वाहत येणाऱ्या कोणत्याही झऱ्याला आपण सहज पाणी प्यायचो. पण आता पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत. का बरं? कारण ह्या झऱ्याच्या वरती पूर्ण शेतीच आहे आणि ती पूर्ण केमिकलची शेती आहे. त्याचे सगळे रासायनिक घटक, ते तणनाशक, सगळ्या गोष्टी वाहत या झऱ्यामध्ये मिसळल्यात. आता फक्त मागच्या 30-40 वर्षामध्ये केवढा कालखंड बदलला मंडळी, थोडं जरा लक्षात घ्या. आता सहज डोक्यात वाटलं होतं मला पाणी प्यावं, पण नंतर आठवलं अरे गड्या, हे सगळं झऱ्याचं वाहणारं पाणी शेतामधलंच आहे. म्हणजे काय बिघडलं आणि काय चांगलं राहिलं, विचार करा.